हाय नमस्कार गुड मॉर्निंग. तर आज माझा चेहरा तुम्हाला कसा दिसतोय, वेगळा दिसतोय का नाही? तर आज आनंदाचा दिवस आहे. बानू हाय बरी म्हणायचं, चालायचं. जर सोमवारी बानूला दवाखान्यात आहे, एक सोमवार असा गेला नाही मी बानूला दवाखान्यात नेलं नाही. तुम्ही म्हणता तुर्र आवाज कशाचा येतो? चहा ठेवलाय, आता 12-1 वाजली, पण माझा चहाचा टायमिंग झालाय बघा. आणि इथं शिळा भात आहे आणि ही भाजी मालकीने दिलेली ती गरम करते. कशाची आहे? डाळीची आहे वाटतं. आणि एवढा भात रात्री थोडा केलता आणि एवढा राहिलाय, ती गरम करून भाजी सोबत खाते आणि ती संध्याकाळी भाजी गरम करून ठेवते. तर चहा पिते आणि कपडे धुवायला जाते. तर आजपासून ठोकळा चालू झाला. तर ठोकळ्याची तुम्हाला मी दाखवते माझी मी कशी निघली. झाला चिकल, आता 1 वाजली. तर चला दाखवते. चहा होतो जायचा तवर दाखवून आली मी तुम्हाला. कसं आहे माहिती का, ले डोक्याला टेन्शन आहे भाऊ बहिणीनं. आणि आताचा आनंदाचा पण दिवस आहे, घ्या तुम्ही समजा. हो का, दिसली का? याला म्हणतात ठोकळा. आणि ती पडेल आहे ती बारकी 4 इंची, ती 4 इंची आहे. आणि ही ठोकळा आहे अशा पद्धतीचा. हो का, चिकल राहिलाय पण जागाच नाही म्हणून चिकल ठेवलाय. जागाच नाही, जागाच नाही कसलीच. बारकेच्या 2 भट्या लागल्या. आणि म्हणलं तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगते. आपल्याला पनवेलच्या ताईनं, डोळ्यात चिखल जातो ना त्यामुळं, पनवेलच्या ताईनं आपल्याला गिफ्ट पाठवले. गिफ्ट बानूसाठी, दीक्षासाठी, माझ्यासाठी क्रीम, वांगावरली क्रीम पाठवली. वांग आहे ना, तर पाठवले. म्हणजे अजून काय आले नाही, पण मला त्या ताईचा फोन आलता. ताई मी पाठवायला लागले वाटतं. त्या ताईंचा डिस्प्ले गेलता ना मोबाईलचा, म्हणले दिवस झाले त्या ताईनं मला फोनच केला नाही. आणि तसंच बानूला पण मदत करतात, बानूला खाऊला पैसे पण पाठवतात त्या ताई. पण त्यांचं नाव विचारायचंच लक्षात नाही. तर नाव गिफ्ट आल्यावर त्याच्यावर असेल की ताईंचं नाव, मग त्याच्यावर नसलं तर मी त्या ताईंना फोन करून नंबर फिट करून ठेवलाय. मी ताईला त्या फोन करणार आणि विचारणार. मग त्या ताई म्हणत्याला सांगू नको, पण हो का, माझ्यासाठी ते पहिलंच गिफ्ट आहे. दुसरं एका ताईनं आपल्याला, मुंबईच्या ताईनं टँडला पैसे पाठवलं होतं. टँड, मग आता तुम्ही म्हणता ना टँड घेऊन यायचं, बरोबर आहे, टँड घेऊन यायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. पण विषय काय होतो माहिती आहे का, जे आता माझ्यासोबत थापणार आहेत का नाही, त्यांना काही गोष्टी आवडत नाही त्या, म्हणजे त्यांना नको वाटतात. म्हणजे लोक जबरदस्ती घ्यायला मला बिलकुलच आवडत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. तर त्या ताईनं बानूसाठी, माझ्यासाठी, रिक्षासाठी खूप असं लय पाठवलंय, काय काय पाठवलंय. तर ताई म्हणल्या ती येईन 2-3-4 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी पोचल ताई. पोचल्यावर मला फोन करा. मग ते पोचल्यावर मग त्या ताईंना मी विचारणार ना. तर बानूसाठी आपल्या नक्कीच काय काय पाठवलंय. आणि बानूसाठी पण 500 रुपये पाठवलेलं, मध्ये नाही का हेडव बनवलेलं मी त्या ताईंना पाठवलंय. तर माझ्यासाठी ते दुसरं गिफ्ट आहे. लय आनंद होतोय, कारण लोक दुसऱ्याचं गिफ्ट बघून का नाही मी लय खुश व्हायची. आणि चुकून आपल्याकडे एक जणाचं आलतं ना, त्यावेळेस तर लय आनंद झालता मला. पण आपण ज्याचं होतं त्यांचं देऊन टाकलं. पण लोक खच्चीकरण एवढे करतात की माप नाही. हो, कोण काय बोलतंय का नाही, माझं त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही. आपल्याला जे वाटतं ते करायचं, कष्ट करायचं, जगायचं आहे, बरोबर आहे का नाही? कष्ट करून जगायचं म्हणल्यावर दुसरी काय बोलताय त्यांच्यावर लक्ष ठेवून काही फायदा आहे? हां, आणि तुमच्यासारखे यूट्यूबवाली मला भाऊ बहिणी इतकी छान भेटल्यात, परिवार, की माझ्या बानूला मदत करतात, ऐन टायमाला मदत करतात. आणि बानूसाठी खाऊलाही पैसे पाठवतात, दवाखान्याला पैसे पाठवतात. अजून काय पाहिजे मला? हा राहिला प्रश्न यूट्यूबचा, काय पैसा मला अजून भेटला पण नाही आणि भेटावा असं मला वाटत पण नाही. कारण 2 हात देवाने दिल्यात, ते मी कष्ट करूनच खाणार आहे. बाय चान्स कधी
झालं नवीन आयडीचं काय कोणी काम केलं गरिबाचं तर बघू पुढच्या पुढं आहे की नाही. तोपर्यंत तर चहा आटायला लागला. तुम्हाला बोलत बोलत मला बोलायला लागलं का नाही बोलूच वाटतं बघा किती पण. आता एवढा चहा प्याला का नाही बिनगुरी बघा. मग जेव्हा भूक लागेल तेव्हाच खाते मी. आता हे भात मी असंच गरम करणार आहे आरोवर. चहा पिऊस तर भात गरम होतंय ते काढून ठेवते, भांडी घासते आणि कपडे धुवून येतील, थोडं अंग टाकते. कारण चिखल बघितलाय तुम्ही अजून राहिलाय पण तरी पण आंघोळ केली. कारण ती चिखल बसन आहे एवढा चिखल टाकला होता. एक टँकर आणि अर्धा म्हणजे दीड हॅपर टाकला होता. हॅपर म्हणतात इकडे. दीड हॅपर टाकला होता ते चिखल. मग दीड मधला फक्त एक छानी राहिली ते बसनच गेले. बसायनाच तर कुठं लावावा म्हणून ते राहिलाय. तर ती चिखल आता नंतर परत खड्ड्यात ती टाकायचं जेसीबीने टाकल मालक. पण झालं आता काम झालं. 1-1:30 वाजली. आता इथनं मी चहा पिते. चहा प्यावाच लागतोय कारण सकाळची सवय असते आणि मी काय चिखल होऊस तर काहीच खात नाही, दात घासत नाही. जेव्हा माझा चिखल होईन आंघोळीला येईन तेव्हा मी दात वगैरे घासते. हा का दिसले का? जेव्हा दात हेडे वावलं असलं तर नक्कीच लाईक करा.